गाईच काल दुपारी आहे ना, मी आईला एक सहज अशी रील दाखवली होती. तर त्यामध्ये आहे ना, त्या ताईने सांगितलं होतं, की ॲल्युमिनियमची भांडी जेव्हा आपण घासतो, तर त्यावेळेला भांड्याचा साबण न वापरता तिथे अंघोळीचा साबण वापरायचा. तर त्याने आहे ना, भांडी जी आहेत ती छान अशी चमकायला लागतात. आणि आईने ती जी रील आहे ती सिरियसलीच घेतलेलं आहे. सकाळी बाजारात जाण्यापूर्वी तिने मला एक भला मोठा डब्बा काढून दिलेला आहे घासण्यासाठी. कारण तो आम्ही ना फार वेळा वापरत पण नाही. अगदीच जास्तीचं धान्य वगैरे असेल तर ते त्यामध्ये भरून ठेवते आणि त्याला प्रचंड काळे डाग होते. तर इथे आहे ना मी त्याचं झाकण घासले आणि खरोखर म्हणजे अंघोळीचं साबण लावून जर आपण ॲल्युमिनियमची भांडी घासली ना, तर ती छान चमकतात हे मला इथे समजलेलं आहे. तर या झाकणाला आहे ना मी 2-3 वेळा साबण लावून मस्त असं घासून घेतले आणि खरोखर त्याचे जितके पण काळे डाग होते ना, तर ते सगळे निघून गेलेत. तर इथे आता मला वाटतंय हा डबा बघितल्यानंतर आई मला घरात जितके पण ॲल्युमिनियमचे डबे आहेत ना, ते घासायला लावणार आहे. कारण घासल्यानंतर आहेत ना, ते थोडंफार नवीन जसं असतं ना, त्यासारखं चमकायला लागलं आहे. तर अजूनही बरीच भांडी मला इथे घासायची आहेत आणि बाहेर बघितलंत ना, तर मस्त अशी हवा सुटली आहे. तर इथे मी सगळी भांडी जी आहेत ती घासून घेतल्यात. फार जास्त भांडी नव्हती, तरी देखील त्यांना चिकट डाग वगैरे होते ना, तर त्यामुळे मला इथे तासभर तरी गेलेलं आहे. आणि आता इथे गॅलरीमध्ये आणून मी ती वाळायला घातली आहेत. मंडळी इकडे बघितलंत ना, तर अजिबात पावसाचं वातावरण नाही आहे. जून महिना अर्धा संपला तरीही पाऊस येत नाहीये. मध्ये येऊन थोडासा गेलेला आहे, पण आता अजिबात नाहीये. तर मी आता पुन्हा किचनमध्ये आले आणि उद्या नाश्त्यासाठी आहे ना मला इडल्या बनवायच्यात. तर त्याची तयारी मी इथे करते. तर इथे आहे ना मी इडलीसाठी 2 वाटी तांदूळ आणि त्यामध्ये 2 चमचे इतके मेथीदाणे घातलेत आणि थोडीशी उडदाची डाळ घातली आहे. तर हे माझं बेसिक प्रमाण आहे आणि याने ना मस्त अशा इडल्या बनतात. आणि ह्याच्यामध्ये ना थोडेसे पोहेसुद्धा घालायचे. तर ते मी आत्ता घातलेले नाही आहेत. ते आपण 4-5 तासानंतर याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि यानंतर मी आता इथे गॅसवरती आहे ना थोडासा भात शिजायला ठेवला आहे. तर आईने आमटी भाजी सकाळी केली होती. तर आता मी इथे भात ठेवून दिलेला आहे आणि इतक्यात आईसुद्धा आल्या. तर येताना तिने हा मस्त असा वडापाव आणलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा वडापाव आवडतो का? ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या इकडे मंडळी मी जी भांडी वाळत ठेवली होती ना, तर त्यातला मसाल्याचा डब्बासुद्धा छान असा वाळला गेला. त्याचं पाणी निघून गेलं. तर मी आता पटकन आहे ना त्याच्यामध्ये सगळे मसाले भरून घेणार आहे. म्हणजे आईनं सांगण्यापूर्वी माझं हे कामसुद्धा झालेलं असणार आहे. तर इथे आहे ना मी एक-एक करून हे सगळे मसाले या डब्यामध्ये भरलेत आणि या इथे माझं आजचं काम झालेलं आहे अगदी दुपारपर्यंतचं. तर मी आता मस्त अशी जेवून घेणार आहे आणि आता भेटूयात आपण नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय अँड